मुलांनो शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. शुभम. चला मुलांनो आपण अभ्यासाला सुरुवात करूया. मुलांना शुभ सकाळ आणि वेलकम. सुंदर अशा सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तुम्हाला. आनंदात राहा, मजेत राहा, पण अभ्यास मात्र जरूर करा. आणि इयत्ता 11वी अर्थशास्त्र हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. महत्वाची बाब अशी की सर्व व्हिडिओ लेक्चर आपण रेकॉर्ड करत आहोत आणि युट्यूबला टाकते. त्याचा फायदा काय तर तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहता येईल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओच्या लिंक देऊ शकता तुम्ही. प्रकरण क्रमांक 7 आपण काल सुरुवात केलेलं आहे. भारतातील बेरोजगारी हे प्रकरण, त्यावर एक लेक्चर आपलं कालचं झालेलं आहे. आपण कालच्या लेक्चरमध्ये प्रस्तावना अभ्यासलेली आहे. प्रस्तावनेमध्ये आपण विचार केला की भारतामध्ये विकसनशील देश असल्यामुळे अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर आहे आणि बेरोजगारीची समस्या एक मोठं चॅलेंज आहे, खूप मोठं आव्हान आहे. आणि बेरोजगारी आहे, बेकारी आहे, याचा अर्थ काय? मानवी साधन संपत्ती वायात जाते, त्याचा उपयोग होत नाही. म्हणजेच बेरोजगारी म्हणजेच दारिद्र्य आणि संथ गतीने होणारा आर्थिक विकास निदर्शनास येतो. तरुणाई जर बेरोजगारीला सामोरे जात असेल तर मानवी साधन संपत्तीचा विनाश होतो. नवनवीन कल्पना ज्या असतात त्याही वाया जातात असं म्हणूया आपण. म्हणजेच काय तर मानवी साधन संपत्ती, तरुण वर्ग, आर्थिक विकास, तांत्रिक नवकल्पनेची चालक शक्ती आणि गुरुकिल्ली आहे. भारत तर तरुणांचा देश आहे, त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न भारतात फार मोठा आहे. पण लोकसंख्या ज्या वेगाने वाढते त्या वेगाने रोजगाराच्या संधी वाढत नाही. मग बेरोजगारी त्यामुळे वाढली असमतोलामुळे. आणि हे बेरोजगार लोक, बेकार असणारे लोक वाईट कामामध्ये, विघातक, देशाला त्रास होईल, देशाच्या विरोधी कामामध्ये ही गुंतलेली दिसतात. हे काही योग्य नाहीये. अशा प्रकारे आपण बेरोजगारीची प्रस्तावनेनंतर बेरोजगारीचं स्वरूप अभ्यासलेलं होतं की ज्याचा उत्पादनाच्या प्रक्रियेत कोणताही लाभ होत नाही त्याला बेरोजगारी असं म्हणतात. की जे काही काम करत नाहीत उत्पादनाच्या प्रक्रियेत त्यांना बेरोजगारी असं म्हणतात. आता यावरून आपण बेरोजगारीचा अर्थ थोडक्यात समजावून घेतला की ज्या परिस्थितीत 15 ते 59 वयोगटातील व्यक्तींना प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा व पात्रता असूनही रोजगार मिळत नाही. म्हणजे वयोगट लक्षात ठेवा, 15 ते 59 वयोगटाला कामकरी लोकसंख्या म्हणतात, उत्पादक लोकसंख्या म्हणतात. यांना जो काही वेतनाचा दर त्या काळामध्ये निश्चित झालेला असेल त्यावर काम करण्याची इच्छाही असते, त्यांची पात्रता म्हणजे क्वालिफिकेशन आहे, ते लायक आहेत त्या तिथे काम करण्यासाठी, पण त्यांना रोजगार मिळत नाही, त्याला बेरोजगारी असं म्हणतात. म्हणजेच NSSO ही सांख्यिकीय संस्था आहे. या संस्थेने जे सर्वेक्षण केलंय, पाहणी केलंय, त्यानुसार एक व्यक्ती आठवड्यातले किमान काही तास काम करत असली पाहिजे. मग त्यांनी जो क्रायटेरिया, निकष लावलेत ते पाहूया. की भारतात एखादी व्यक्ती दर आठवड्याला 14 तासापेक्षा कमी काम करते त्याला बेरोजगार म्हणायचं. बेकार कोणाला म्हणायचं? बेकार. की 14 तासापेक्षा कमी काम आठवड्याला, आणि 15 ते 28 तास जर काम मिळत असेल तर त्याला न्यून रोजगार म्हणजे कमी क्षमतेपेक्षा कमी काम मिळणं. आणि तिसरे संकल्पना, जी व्यक्ती रोज 8 तास काम करते म्हणजे वर्षाला 273 दिवस काम करते त्यांना रोजगार असलेले व्यक्ती म्हणतात, त्यांना बेकार म्हणायचं नाही. काल 3 संकल्पना अभ्यासल्या. अनैच्छिक बेकारी, चार संकल्पना अभ्यासल्या. अनैच्छिक बेकारी, ऐच्छिक बेकारी, अर्ध बेकारी, पूर्ण रोजगार, या 4ही संकल्पना काल आपण समजून घेतलेल्या आहेत. आणि आज आपण लेक्चर मध्ये अभ्यासणार आहोत बेरोजगारीचे प्रकार, की या बेकारीचे किंवा बेरोजगारीचे प्रकार पाहूया आपण. ज्यांना काम मिळत नाहीये प्रचलित वेतन दरावर, इच्छा आणि पात्रता असू नये, याचे प्रकार. बेरोजगारीचे विविध प्रकार आहेत, त्यांचे वर्गीकरण खालील प्रमाणे करता येतात. तक्ता किंवा चार्ट लक्षात ठेवा की कोणता प्रकार कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे. बेरोजगारीचे प्रकार. आता ग्रामीण बेकारी आणि शहरी बेकारी किंवा बेरोजगारी हे प्रमुख प्रकार आहेत. आले लक्षात? मग ग्रामीण बेकारीमध्ये 2 प्रकार आहेत. एक हंगामी बेरोजगारी, एक आणि दुसरा छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी. ग्रामीण मध्ये फक्त 2च प्रकार आहेत प्रमुख. आणि शहरी बेरोजगारीमध्ये
प्रमुख दोन प्रकार आहेत, एक सुशिक्षित बेरोजगारी आणि दुसरा औद्योगिक म्हणजे उद्योगाच्या क्षेत्रातील बेरोजगारी. आणि औद्योगिक बेरोजगारीचे 4 प्रकार आहेत, एक तांत्रिक बेरोजगारी, संघर्षजन्य बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी आणि संरचनात्मक बेरोजगारी. अशा प्रकारे आपल्याला 8 प्रकार अभ्यासायचे आहेत. पण कोणते प्रकार कोणत्या गटामध्ये येतात ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे, हे समजून घ्या. पुन्हा एकदा, ग्रामीण बेरोजगारीमध्ये 2च प्रकार आहेत, हंगामी आणि छुपी. शहरी बेरोजगारीमध्ये प्रमुख 2 प्रकार, सुशिक्षित आणि औद्योगिक. आणि जो औद्योगिक बेरोजगारीचा प्रकार आहे त्याचे 4 प्रकार आहेत, तांत्रिक, संघर्षजन्य, चक्रीय आणि संरचनात्मक. आता या संपूर्ण प्रकारांचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. यावर प्रश्न परीक्षेला नक्की हमखास येत असतो. आले लक्षामध्ये. ग्रामीण बेरोजगारी पाहूया आपण. ग्रामीण भारतातील किंवा ग्रामीण भागातील बेरोजगारीला ग्रामीण बेरोजगारी असं म्हणतात, ग्रामीण खेडेगावामध्ये. ग्रामीण बेरोजगारीचे 2 प्रकार आहेत, ते 2 प्रकार आपण अभ्यासू. त्यातला पहिला प्रकार आहे हंगामी, मोसमी, विशिष्ट. आता तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये प्रमुख शेती व्यवसाय आहे आणि भारतात तर 70% लोकसंख्या आसपास शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेतीवर विशिष्ट हंगामातच काळामध्ये काम असतं, कारण पाऊस पडून गेल्यानंतर पाऊस झाला तरच शेती करता येते. म्हणून हंगाम नसलेल्या काळात जेव्हा लोकांना रोजगार नसतो त्याला हंगामी बेरोजगारी म्हणतात. म्हणजे ज्या काळामध्ये त्यांना रोजगार नाही, वर्षातले ठराविक काळ त्यांना काम मिळतं, ठराविक काळ त्यांना काम मिळत नाही, त्याला हंगामी बेरोजगारी म्हणायचं. शेतकऱ्यांच्या पिकाच्या लागवडीसाठी पावसावर अवलंबून राहावे लागते, त्यामुळे शेती हा हंगामी व्यवसाय आहे. शेती क्षेत्रातील श्रमशक्ती जवळपास 5 ते 7 महिन्यांसाठी बेरोजगार राहते. म्हणजे शेतीच्या क्षेत्रामध्ये खूप कमी महिने काम असतं आणि इतर वेळेला त्यांना शेतीच्या क्षेत्रामध्ये काम भेटत नाही, म्हणून तो हंगामी व्यवसाय आहे. जेव्हा पाऊस पाणी होईल सुगीच्या काळात काम असतं. शेतीशिवाय पण आणखी व्यवसाय आहेत की जिथे ठराविक काळच काम असतं. शेतीशिवाय स्थलपरत्वे, हंगामी बेरोजगारी ही पर्यटन क्षेत्रामध्ये. आता खूप धोधो पावसाचा काळ आहे, अशा काळामध्ये थंड हवेच्या ठिकाणी जाऊन प्रवास करणं कदाचित टाळू शकतात. म्हणजे त्या काळामध्ये व्यवसाय कमी होतो पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये. बर्फवृष्टी चालू आहे अशा वेळेला हिमालयामध्ये किंवा काश्मीरमध्ये पर्यटनाला जाण्यासाठी लोक टाळतात, म्हणजे तो व्यवसाय कमी होतो विशिष्ट काळामध्ये. जेव्हा योग्य हवामान असेल, नैसर्गिक परिस्थिती असेल, अशा वेळेला त्या ठिकाणी पर्यटन वाढू शकतं. म्हणजे पर्यटक मार्गदर्शक जो गाईड आहे त्याला काम मिळणं ठराविक हंगामातच आहे. बँडचं पथक, लग्न सराईच्या काळामध्येच बँड पथकाला काम असते, इतर वेळेला ते काम बँडचं नाही दुसरं करू शकतात. साखर कारखान्यात कामगार, जेव्हा साखर ऊसाचं गाळप सुरू असेल त्याच वेळेला साखर कारखान्यात कामगारांना काम असेल, ऊस नसेल तर कामगारांना काम नाही. बर्फ फॅक्टरीत कामगार, की बर्फाची फॅक्टरी आहे तिथे विशेषतः उन्हाळ्यात कदाचित जास्त काम असू शकेल. मासेमारी विशिष्ट हंगामातच चालते, पावसाळ्याच्या काळात हंगामामध्ये मासेमारी नसते. म्हणजे अशा व्यवसायामध्ये, शेतीच्या व्यतिरिक्त काही व्यवसायांच्या मध्ये हंगामी बेरोजगारी दिसून येते. दुसरा प्रकार आहे छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी. छुपी म्हणजे लपलेली, लपून बसलेली. हा एक नवीन लक्षात ठेवा शब्द, प्रच्छन्न. प्रच्छन्न म्हणजेच लपलेली, छुपी. आता लपून कुठे बसलेली आहे बेरोजगारी ते पाहूया आपण. सामान्यतः भारतातील खेड्यांमध्ये ही बेरोजगारी आढळते, ग्रामीण भागात, खेड्यामध्ये. ही एक अशी स्थिती आहे की ज्यामध्ये गरजेपेक्षा जास्त लोक काम करताना दिसतात. म्हणजे जिथं काही गरज नाहीये ना तिथेही एकापेक्षा दोनापेक्षा म्हणजे अधिक लोक काम करतात. काम थोडं असतं पण नुसते काम करताना दिसतात. त्यापैकी काही मजुरांना कामावरून कमी केले तरी उत्पादनावर त्याचा परिणाम होत नाही. म्हणजे जरी उत्पादनावर काही लोकांना कमी करून टाकलं तरी पण उत्पादन कमी होत नाही, वाढत नाही. म्हणजेच काय तर काही लोक विनाकारण जादा काम करत तिथे असतात. आणि विशेषतः हे ग्रामीण भागामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये दिसून येतात की शेतीमध्ये कुटुंबातले सगळेच लोक काम करत असतात. उत्पन्न जे आहे तेच आहे, त्यातले 2 लोक कमी झाले, शहरात गेले तरी पण उत्पन्न शेतीत तेवढंच आहे. याचा अर्थ जे बाहेर गेले ते एक्स्ट्राच काम करत होते विनाकारण. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ती एका विशिष्ट स्थितीशी संबंधित आहे
जिथे अतिरिक्त मनुष्यबळ असून त्यामध्ये काही मजुरांची सीमांत उत्पादकता शून्य असते. सीमांत उत्पादकता शून्य असते याचा अर्थ जे 2 बाहेरगावी गेलेले आहेत ते गेले, पण उत्पादन काही कमी झालेलं नाही किंवा वाढलेलंही नाही. याचा अर्थ काय की जे बाहेर गेलेले आहेत नोकरी निमित्ताने कुटुंबातून, त्यांची सीमांत उत्पादकता कशी होती? शून्य. अशा प्रकारे अतिरिक्त मनुष्यबळ शेतीमध्ये काम करत असतं. शेत जमिनीवरचा अतिरिक्त भार हा ग्रामीण भागात छुपी बेरोजगारी निर्माण करतो. म्हणजे शेतीवर विनाकारण जास्त लोक काम करत असतात कुटुंबातले सगळे. हीच छुपी किंवा लपलेली बेकारी किंवा बेरोजगारी असे म्हणतात. प्रच्छन्न म्हणायचं, छुपी लपलेली. ग्रामीण भागात जवळपास 20% श्रमशक्ती छुप्या बेरोजगारीत आहे. 20% लोक लपलेली बेरोजगारी आहे ग्रामीण भागामध्ये. हे 20% काम करताना दिसतात, रिकामं कोणी दिसत नाही, पण त्यांच्या कामामुळे उत्पादकतेत भर पडत नाही असा याचा अर्थ. संयुक्त कुटुंब पद्धती, संयुक्त म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती, 4-2 भाऊ एकत्र मिळून राहतात, त्याच्यामुळे कोण किती काम केलं आणि कोणी नाही केलं चाललंय. पर्यायी रोजगाराचा अभाव. आता शेतीतलं काम त्यांनी सोडलं तर दुसरं काही काम पाहिजे ना त्यांना, ते नाहीये. शेतीवरील लोकसंख्येचा अतिरिक्त भार. शेतीवर लोकसंख्येचा इतका भार आलेला आहे, शेतीचं विभाजन आणि तुकडीकरण होत जात आहे. आपण लोकसंख्येच्या प्रकरणामध्ये अभ्यासले आहे की शेतीवर अतिरिक्त भार आलेला आहे इत्यादी छुप्या बेकारीची कारण आहेत. आणि या कारणाने लपलेली किंवा प्रच्छन्न किंवा छुपी बेकारी निर्माण झालेली आहे. हा फरक स्पष्ट करा म्हणून सुद्धा येऊ शकतो. हा प्रकार ग्रामीण भागामध्ये असणारे हे 2 प्रकार आहेत. ग्रामीण भागात हंगामी बेकारी आणि छुपी बेकारी. फरक स्पष्ट करा, संकल्पना स्पष्ट करा. 2-2 गुणांच्या साठी इथे प्रश्न येऊ शकतो. महत्वाचा टॉपिक आहे. आलं लक्षामध्ये? आता हे चित्र पहा बरं, छुपी किंवा प्रच्छन्न बेकारीचं. पहा की हे 5 एकराचं शेत आहे, 10 क्विंटल ज्वारी आणि 5 कामगार काम करते. 5 कामगार काम करते, 10 क्विंटल ज्वारी आहे. इथं 16 कामगार काम करते, 10 क्विंटल ज्वारी. याचा अर्थ काय बरं? शेताचा आकार तेवढाच आहे दोन्ही ठिकाणी. इथं काम किती 5 जण काम करतायत, तेवढंच उत्पादन आहे. किती? 5 क्विंटल. आणि इथे पण 10 आहे इथं आकडा किती असू द्या काही नाही, 10 क्विंटल ज्वारी निर्माण होते, 5 जण काम करतात. आणि इथे 16 जण काम करतात आणि 10 क्विंटल ज्वारी निर्माण होते. याचा अर्थ काय होतोय की इथे 16 जण आहेत, त्यातले फक्त 5च कामाचे आहेत, बाकीचे एक्स्ट्रा आहेत. हे विनाकारणच काम करताना दिसत, हे लपलेले आहेत, छुपे बेकार म्हणायचे यांना. छुपी बेरोजगारी याला असं म्हणतात. आणि ती ग्रामीण भागामध्ये शेतीच्या क्षेत्रात दिसून येते, पर्यटन व्यवसायात पण दिसून येते, किंवा बँड पथक वगैरे अशी 2-4 उदाहरणं लक्षात ठेवा छुप्या बेकारीची किंवा बेरोजगारीची. आता आपण पाहूया नागरी किंवा शहरामध्ये असणारी बेरोजगारी. शहरी भागात जे बेरोजगार आढळतात त्यांना नागरी बेरोजगारी असं म्हणतात. शहरातले खालील प्रमाणे नागरी बेरोजगारीचे प्रकार आहे. आता शहरातली बेकारी, त्याचे प्रकार. पहिला प्रकार आहे सुशिक्षित, जे फक्त शिकलेले आहेत, कागदाच्या गुंडाळ्या घेऊन फिरतात. काम करण्याची इच्छा आणि शिक्षणाची पात्रता असूनही रोजगार मिळत नाही, त्या सुशिक्षित बेरोजगारी म्हणतात. म्हणजे त्यांची काम करण्याची इच्छा आहे, हे पण महत्वाचं आहे. इच्छा आहे आणि त्यांची पात्रता आहे, त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे जे आवश्यक आहे संबंधित कामासाठी, पण त्यांना काम मिळत नाही, याला सुशिक्षित बेरोजगारी असं म्हणतात. बेरोजगारी शालांत परीक्षा उत्तीर्ण, म्हणजे परीक्षा शिक्षण झालेलं आहे ते, शालांत परीक्षा म्हणजे 10वी झालं, 12वी झालं, पदवी झाली, पदवीधारक, पदव्युत्तरांमध्ये दिसून येते. हे सगळे शिकलेल्या लोकांच्या मध्येही दिसून येते की कागदाची डिग्री आहे त्यांच्याकडे, त्यांची काम करण्याची इच्छा आहे पण काम मिळत नाही. शिक्षणाप्रती उदासीनता, पांढरपेशा व्यवसायाला प्राधान्य. पहा, आणि सगळ्यांना शिकलेल्या मुलांना आपले कपडे खराब होणार नाही असं काहीतरी जॉब हवा असतं, हातात पेन घ्यायचं किंवा टेबलचं काम पाहिजे, बाकी श्रमाच्या कामाला ते महत्व देत नाहीत, त्याला पांढरपेशा व्यवसाय म्हणतात. नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाचा अभाव. शाळेमध्ये फक्त पुस्तकी शिक्षण दिलं जातं, प्रत्यक्ष व्यवसाय करण्यासाठी जी कौशल्य लागतात त्या शिक्षणाचा अभाव. रोजगाराच्या संधी, सुशिक्षितांमधील असमतोल, म्हणजे रोजगार संधी कमी आहेत आणि सुशिक्षित हजारो तर वर्षानुवर्ष शाळा कॉलेजमधून शिकलेले बाहेर पडतात, त्यांना कामं नाही आहेत. उपलब्ध शैक्षणिक संधींची माहिती नसणे आणि
आपल्याला शिक्षणाच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, कुठे शिष्यवृत्ती मिळते, काय शिक्षण घ्यावं, आपण ते करू शकतो का, हे ज्ञानही त्यांना अजिबात नसतं. ही झाली सुशिक्षित बेरोजगारीची कारण, की या कारणामुळे सुशिक्षित बेरोजगार वाढत आहेत. फक्त कागदाची डिग्री त्यांच्याकडे असते पण कौशल्य नसतं. आजच्या काळात तर फार दिसतंय, हजारो सुशिक्षित इंजिनियर शाळा कॉलेजमधून बाहेर पडत आहेत पण प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्यांना नाही, कौशल्य त्यांच्याकडे नाही. दुसरा प्रकार आहे औद्योगिक बेरोजगारी, म्हणजे उद्योगाच्या क्षेत्रामधली. शहरातील कारखाने व उद्योगांमधील बेरोजगारीस औद्योगिक बेरोजगारी म्हणतात. शहरामध्ये कारखाने असतात, उद्योगधंदे असतात, तिथे हे कामगार कुशल किंवा अकुशल असतात. कुशल याचा अर्थ त्यांनी विशेष कामाचं कौशल्य घेतलेलं असतं, टर्नर फिटर असं काहीतरी घेतात, इलेक्ट्रिशियन शिक्षण घेतलेलं असतं. आणि काहींनी कोणतंच कौशल्य नसतं तरी ते तिथं काम करत असतात. हे दोन्ही प्रकारचे लोक लागतात कारखान्यात. हा सामान्यतः खुल्या बेरोजगारीचा प्रकार आहे. अगदी ओपन दिसतो हा खुले बेरोजगारी. मंद औद्योगिक वृद्धी, म्हणजे उद्योगधंद्यांची वाढ नसते, वेगाने वाढ होत नाही पण लोकसंख्या मात्र वेगाने वाढते. प्रशिक्षण सुविधांचा अभाव, काही सगळ्यांनाच प्रशिक्षण देता येत नाही, सगळेजण प्रशिक्षण घेत नाहीत किंवा मिळत नाही, सुविधा नाही त्यांना प्रशिक्षण देण्याच्या. आधुनिक तंत्रज्ञानाची कमी स्वीकार्य क्षमता, उद्योगधंदे नवनवीन तंत्रज्ञान जे येत आहे ते पटकन स्वीकारणारे नसतात. उद्योगांचे गैरसोयीचे स्थानिकीकरण, की ज्या ठिकाणी उद्योगधंदा आहे तिथे लोक राहायला तयार नसतात किंवा जिथे लोकवस्ती नाहीये अशा ठिकाणी उद्योगधंद्याचं स्थानिकीकरण झालेलं असतं, लोकांना मग तिथे जाण्या येण्याचं कठीण होतं. श्रमाची कमी गती क्षमता किंवा गतिशीलता, श्रमाची कमी गतिशीलता याचा अर्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कामाला जायला लोक तयार नसतात, आपलं गाव सोडून, आपलं शहर सोडून. ही औद्योगिक बेरोजगारीची मुख्य कारण आहेत, की उद्योगाच्या क्षेत्रामुळे या कारणाने बेरोजगारी वाढत आहे. वाढती लोकसंख्या, मंद औद्योगिक वृद्धी, प्रशिक्षण सुविधा नसणं, आधुनिक तंत्रज्ञानाचं स्वीकार नाही, उद्योगांचं गैरसोयीचं स्थानिकीकरण, श्रमाची कमी गती क्षमता, ही औद्योगिक बेरोजगारीची मुख्य कारण आहेत. आले लक्षामध्ये? आता जी औद्योगिक बेरोजगारी आहे तिचे पण प्रकार आहेत 4, आपण ते अभ्यासूया. हे परीक्षेला येणारे फरक स्पष्ट करा किंवा संकल्पना, पारिभाषिक शब्द वगैरे. क्रमांक पहिला आहे तांत्रिक, टेक्निकल म्हणायचे याला, टेक्निकल अनएम्प्लॉयमेंट. तांत्रिक बेरोजगारी, तंत्रज्ञानातील बदलामुळे तांत्रिक बेरोजगारी निर्माण होते. आधुनिक तंत्रज्ञान भांडवल प्रधान असून त्यास कमी कामगार लागतात. आता उदाहरणार्थ एक कम्प्युटर 40 जणांचं काम करतो म्हणजे काय, तर बाकीचे कामगार कमी लागतात ना, माणसं कमी लागतात कामाला. आधुनिक तंत्रज्ञान, कॉम्प्युटर आला तर 39 लोक बेकार झाले, कॉम्प्युटर चालवायला एक माणूस पुरेसा आहे, म्हणजे कामगार कमी लागतात आधुनिक तंत्रज्ञानाने. जेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार औद्योगिक क्षेत्रात केला जातो, प्रशिक्षणाचा अभाव असल्याने कामगार आपल्या नोकरीवरून विस्थापित होतात. उदाहरणार्थ संगणकाचा वापर, यांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर. आता जे संगणकाचा वापर वाढलाय, ज्यांना संगणकाचं ज्ञान येत नाही ते कामगार कशाला ठेवतील मग ते उद्योग संस्था त्यांना कामावर. म्हणजेच नवनवीन प्रकारचं तंत्रज्ञान जर अवलंब केला, यंत्रज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, तर काही लोक बेकार होतात. त्याला तांत्रिक बेरोजगारी म्हणतात, की त्यांना ते नवीन तंत्रज्ञान अवगत नाही, म्हणून ही बेरोजगारी निर्माण होते. दुसरा प्रकार आहे संघर्षजन्य बेरोजगारी. संघर्ष होतो, वादविवाद, समस्या, प्रसंग निर्माण होतात. उद्योगांमधील संघर्षामुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजे संघर्षजन्य बेरोजगारी. आता ही कशी होते ते पाहूया. या प्रकारची बेरोजगारी यांत्रिक बिघाड, समजा यंत्र बिघडलेले आहेत आणि ते दुरुस्त करेपर्यंत लोक बेकार राहतात, बेरोजगार राहतात. वीज टंचाई, की वीजच नाहीये उपलब्ध किंवा रात्री वीज असते, दिवसा नाही, मग अशा वेळेला कारखाना बंद ठेवतात. कच्च्या मालाचा अभाव, आता जेव्हा साखर कारखान्याला ऊस मिळत नाही त्यावेळेला कारखाना बंदच ठेवावा लागतो, लोक बेकार असतात, बेरोजगार असतात त्या काळामध्ये. कामगारांचा संप झाला, मालक आणि कामगारांचा संघर्ष झाला. कामगार, आता पहा तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. ठीक बेकारी कोणती आहे आत्ताची? संघर्षजन्य बेकारी. सरकार आणि कर्मचारी यांच्यामध्ये संघर्ष चालू आहे, संप. आले लक्षात? सध्याचं उदाहरण लक्षात ठेवा, एसटी कामगारांचा संप म्हणजे संघर्षजन्य बेरोजगारी. संघर्षजन्य बेरोजगारी तात्पुरत्या स्वरूपाची, टेम्पररी आहे. संप कधीतरी संपेल आणि काम मिळेल, त्यांना काम सुरू होईल. आले लक्षात? हा शब्द लक्षात ठेवा, संघर्षजन्य बेरोजगारी
तात्पुरत्या स्वरूपाची असते. नंतर पुढचा प्रकार आहे दुसरा चक्रीय बेरोजगारी. चक्रीय जसं चक्र चाक फिरतं तसं व्यापार चक्रातील तेजी मंदीपैकी मंदीच्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या बेकारीस चक्रीय बेकारी म्हणतात. आता तुम्हाला माहिती आहे जशा सागराच्या लाटा खालीवर उंच होतात त्याप्रमाणे अर्थव्यवस्थेमध्ये व्यापारामध्ये तेजी येते मंदी येते. तेजी येते म्हणजे जसं काही लाट वर जाते, मंदी येते म्हणजे लाट खाली येते. तेजी मंदीचे चक्र चालूच असतं अर्थव्यवस्थेमध्ये. मग मंदीच्या काळात प्रभावी मागणी कमी होते. म्हणजे काय तर वस्तू तयार असतात पण वस्तू खरेदीसाठी लोकांच्याकडे पैसा नसतो, म्हणजे त्याला मागणी नसते वस्तूंना. त्यामुळे उत्पादकाचा नफा आणि किमतीमध्ये घट होते. त्यामुळे उत्पादक परेशान असतो, त्यालाही नफा होत नाही, किमती पण कमी होतात. परिणामी उत्पादक काय म्हणतो तर गुंतवणूक व वस्तूंच्या उत्पादनात घट करतो, प्रोडक्शनच कमी करतो. उदाहरणार्थ आता औरंगाबादला बजाजचा कारखाना आहे, तिथे काही लोकांना काम कमी केलं. का कमी केलं तर त्यांनी तयार केलेल्या गाड्या जर पडून असल्या तर नवीन गाड्या कशा बनवायच्या, कारण पहिल्याच विकल्या गेल्या नाहीत. मग लोकांनाच नोकरीवरून कमी करणं त्यांना परवडतं. काहींना इच्छेने स्वेच्छानिवृत्ती सुद्धा घ्यायला लावतात. म्हणजेच उत्पादनात घट झाल्याने रोजगारात घट होते. उत्पादन कमी झालं की रोजगार कमी होतो. त्याला चक्रीय बेरोजगारी असं म्हणतात. ही का निर्माण झाली तर अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आणि मंदीचा कालखंड आहे. परिणामी कामगारांना बेरोजगारी सामोरे जावे लागते. म्हणजेच काय तर उत्पादन कमी झाल्यामुळे कामगारांना कारखान्यातून जर कमी केलं, रोजगार कमी झाला, घट झाली तर हे उदाहरण चक्रीय बेरोजगारीचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि चौथा शेवटचा प्रकार संरचनात्मक बेरोजगारी. स्ट्रक्चरल म्हणायचे याला. रचना बदलते. देशाच्या आर्थिक संरचनेत काही लक्षणीय बदलांमुळे ही बेरोजगारी निर्माण होते, की देशाच्या अर्थव्यवस्थेतच बदल होतो आणि तो विशेष बदल असतो. हा बदल उत्पादन घटकांच्या मागणी व पुरवठ्यावर परिणाम करू शकतात. आणि बदल इतका मोठा असतो की त्या संदर्भात उत्पादन घटकांची मागणी असेल, पुरवठा असेल, त्याच्यावर परिणाम होतो. अर्थव्यवस्थेतील मूलभूत बदल आता कशामुळे होतो तर अर्थव्यवस्थेतच बदल होतो. सरकारी धोरणांच्या मध्ये बदल होतो. भांडवलाचा तुटवडा म्हणजे भांडवलच कमी पडतं. उद्योगाच्या एका क्षेत्रातून दुसरीकडे झालेले स्थलांतर. एका ठिकाणी आता पूर्वी टाटाची नॅनो गाडी आहे, गुजरातमध्ये प्रकल्प टाकला होता, नंतर इकडे बंगालमध्ये गेला. अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उद्योगाचं स्थलांतर ही एक दीर्घकालीन अवस्था असते आणि ही दीर्घकालीन आहे, तात्पुरती नाहीये. हा मोठा कालखंड लागतो या गोष्टी व्हायला. उपलब्ध रोजगार व कामगारांचे कौशल्य यातील तफावतीमुळे संरचनात बेरोजगारी निर्माण होते. म्हणजे रोजगार किती उपलब्ध आहे आणि कामगारांचं कौशल्य याच्यामध्ये फरक पडतो. रोजगार कमी उपलब्ध आहे, कामगारांचं कौशल्य जास्त आहे, किंवा कामगारांचं कौशल्य कमी आहे, रोजगार उपलब्ध आहे, असं येऊ शकतं. यामुळे ही बेरोजगारी निर्माण होते. त्याचं उदाहरण लक्षात ठेवू आपण. घोडागाडीची जागा आता ऑटो रिक्षाने घेतली. म्हणजे घोडागाडी चालवत होते, वापरत होते, त्यांना रोजगार होता, तो आता थांबला. ही झाली रचनात्मक. अर्थव्यवस्थेची रचनाच बदलली कारण ऑटो रिक्षा आल्यात आता. नंतर दुसरं उदाहरण, संगणकामुळे टंक लेखक बेरोजगार झाले. जे टायपिंग करायचे की नाही टायपिंगच्या मशीनवर, त्यांना काम नाहीये. का तर आता संगणकामुळे टायपिंगचं काम होतंय ना, म्हणून टायपिंग करणारे लोक बेरोजगार झाले, कारण त्यांचे कौशल्य व उपलब्ध रोजगारात तफावत आहे. आता त्यांचं कौशल्य दुसरं जण करू, संगणक ऑपरेटर ते करू शकतो, म्हणून हा बदल झालेला आहे. याला म्हणायचं संरचनात्मक बेरोजगारी. अशा प्रकारे आपण आज ग्रामीण भागातील बेरोजगारी, शहरी भागातील बेरोजगारी, त्याचे प्रकार अभ्यासलेले आहेत. आता पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण घेणार आहोत, पुढचा टॉपिक घेऊया, भारतातील बेरोजगारीचा विस्तार किंवा भारतातील बेरोजगारी कशी वाढत गेलेली आहे. म्हणजे रोजगार आणि बेरोजगारी या दोन्ही गोष्टी आपण लेक्चर मध्ये अभ्यासणार आहोत. मुलांना समजलंय? जर समजलं नसेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा, मी तुमच्या दूर करेल. ओके, चला निरोप घेऊया.